तुमच्या जीवनातील या 7 धोकादायक सवयी तुमचं आयुष्य बर्बाद करून टाकतील. 1. भूतकाळात गुंतून राहणे. खूप लोकांना सवय असते होऊन गेलेल्या गोष्टींची वारंवार आठवण काढत बसणे. गेलेल्या भूतकाळासोबत तुम्ही दोनच गोष्टी करू शकता. एक तर आठवण किंवा रडत बसा, नाहीतर त्यातून धडा घेऊन पुढे चालत राहा. रडत बसलात तर नुकसान फक्त तुमचेच आहे. म्हणून त्यातून धडा घेऊन आपले भविष्य कसे सुधारता येईल याकडे लक्ष द्या. 2. तणाव. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींचा तणाव घेणे, टेन्शन घेणे यामुळे सुद्धा विचार करण्याची क्षमता क्षीण होते. स्वतःच्या प्रॉब्लेम्सला थोडं लांबून बघायला शिका. एक छोटा दगड जर डोळ्याजवळ आणून ठेवला तर तो मोठाच दिसेल, पण लांब नेला तर तो लहान दिसेल. अगदी तसेच तुमच्या प्रॉब्लेम्सकडे पाहण्याचा दृष्टिकोन ठेवा. 3. मोबाईलचा अतिवापर. सर्वात आधी नोटिफिकेशन बंद करा. गरजेपेक्षा जास्त मोबाईलचा वापर तुमची विचार करण्याची क्षमता कमी करते. फोकस कमी होतो, डोळ्यावर ताण येतो. 4. समोरच्याची प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेणे. जर बोलणाऱ्या लोकांची प्रत्येक गोष्ट तुम्ही मनाला लावून घेत असाल तर तुम्ही तुमची विचार करण्याची क्षमता कमी करत आहात. ज्या वेळेचा उपयोग तुम्ही तुमच्या प्रगतीसाठी, क्रिएटिव्ह थिंकिंगसाठी करायला हवा, तो सगळा वेळ तुम्ही लोकांचा विचार करण्यात घालवलात तर ते तुमच्यासाठी चांगले नाही. 5. फक्त दुसऱ्यांचाच आनंदाचा विचार करणे. काही लोकांना सवय असते, स्वतःच्या लाईफची वाट लागलेली असते, तरी पण लोकांना आपण किती चांगले आहोत, किती खर्च करू शकतो हे दाखवून देण्यात मजा येते. उधारी घेऊन पार्टी देणे, लोकांना खुश करणे अशा नसत्या चक्रव्यूहमध्ये अडकून स्वतःला बर्बाद केलेले असते. 6. अतिराग करणे. अतिराग आणि अहंकार या दोन्ही गोष्टीमुळे फक्त बुद्धीच भ्रष्ट होत नसते तर माणूस स्वतःला नष्ट करत असतो. डोकं जेवढं शांत ठेवाल तेवढं चांगले विचार करू शकाल आणि चांगले निर्णय घेऊ शकाल. 7. ओव्हर थिंकिंग. प्रॉब्लेम्सवर विचार करण्यापेक्षा सोल्युशनवर विचार करा. तुम्ही जे विचार करताय ते बरोबर आहेत का हे एकदा पारखून बघा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद फ्रेंड्स.